दिल्ली हायकोर्टाचा लोकशाहीच्या बाजूने निकाल। लोकशाही काही तासातच सेवेत रुजू होणार। 30 दिवसांच्या निलंबनाला दिलं होतं आव्हान। महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात। बैठकीत 18 जागांवर चर्चा होण्याची शक्यता। मवियाच्या 48 पैकी 30 जागांचं वाटप पूर्ण। मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे पाटील व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधण्याची शक्यता। मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंची घेणार भेट। मनोज जरांगेंची समजूत काढण्याचे सरकारकडून प्रयत्न। मनोज जरांगेंच्या पदयात्रेचा 6वा दिवस। जरांगेंची समजूत काढण्याचे सरकारकडून प्रयत्न सुरू। मात्र जरांगे पाटील आंदोलनावर ठाम। शांततेच्या मार्गाने मुंबईला जायचं आहे। आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून परत यायचं नाही। मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। सरकारचं ओबीसी समाजाला आश्वासन। सरकारने शब्द पाळला नाही तर आंदोलन करू। बबनराव तायवाडेंचा इशारा। पहिली पास कर्मचाऱ्याला दिलं मराठा सर्वेक्षणाचं काम। व्हिडिओमधील व्यक्तीला मोबाईल वापरता येत नसल्याचं उघड। मराठा समाजाकडून तीव्र संताप। आम्ही दावा करणार नाही, मेरिटच्या आधारे जागा मागणार। तर ही जागांची लढाई नाही तर भाजप मुक्त भारत करण्याची लढाई आहे। नाना पटोलेंची बैठकीआधी प्रतिक्रिया। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणीला सुरुवात। अजित पवार गटाकडून अनिल पाटील, सुनील तटकरेंची होणार उलट तपासणी। सुनावणीसाठी शरद पवार हजर। विरोधकांना ईडीची नोटीस देण्याचं भाजपचं काम सुरू। संदीप राऊतांना दिलेल्या नोटीसीचं कारण हास्यास्पद। संजय राऊतांचा हल्लाबोल। मुंबईत 15 दिवस जमावबंदीचे आदेश। 23 जानेवारीपासून 6 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। मराठा आंदोलकांचा आज नवी मुंबईमध्ये मुक्काम। आंदोलकांची एपीएमसी मधील 5 मार्केटमध्ये राहण्याची सोय। नवी मुंबई एपीएमसी मार्केट 1 दिवस बंद। मुंबई पोलीस आज मनोज जरांगेंना नोटीस देणार। हायकोर्टाच्या निर्देशानंतर जरांगेंना नोटीस देणार। नवी मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। मराठा सर्वेक्षणात टाळाटाळ केल्यास निलंबन। छत्रपती संभाजीनगर पालिकेचा शिक्षकांना इशारा। सर्वेक्षणाला दांडी मारल्यास होणार कारवाई। माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचा निर्णय। मराठा सर्वेक्षणात दुसऱ्या दिवशीही गोंधळ। तांत्रिक अडचणींमुळे सर्वेक्षण काम ठप्प। काम ठप्पमुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांना त्रास। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर आज वाहतूक बंद। वाहतूक एक्सप्रेस वे वरून वळवणार। मराठा मोर्चामुळे निर्णय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विजयगड बंगल्याबाहेर सुरक्षा वाढवली। अंगणवाडी सेविकांनी बंगल्याबाहेर दिला होता आंदोलनाचा इशारा। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे 4 आणि 5 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर। सिंधुदुर्गपासून उद्धव ठाकरे संवाद यात्रेला सुरुवात करणार। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आजपासून भारत दौऱ्यावर। जयपूर इथे इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान मोदी करणार रोड शो। अयोध्येत राम मंदिराला भाविकांकडून 1 दिवसात 3 कोटी 17 लाख रुपयांची देणगी। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची माहिती। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मिनी ट्रेन पुन्हा सुरू होणार। 43 कोटींच्या अंदाजपत्रकाला राज्य सरकारकडून मान्यता। सीएसएमटी येथील 86 झाडांची लवकरच कत्तल। प्लॉट क्रमांक 18च्या विस्तारित पुनर्विकास कामामुळे झाडांची कत्तल। मुंबई महापालिका वृक्ष प्राधिकरणाची रेल्वेला नोटीस। मेरी कॉमने बॉक्सिंग मधून घेतली निवृत्ती। मेरी कॉमने 6 वेळा पटकावलं विश्वविजेतेपद। वयोमर्यादेमुळे निवृत्ती घेतली। मांसाहारी आणि शाकाहारी विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर लाल आणि हिरव्या रंगाचा ठिपका। शालेय शिक्षण विभागाचा निर्णय। या निर्णयाने वाद होण्याची शक्यता। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.